टाळ्या वाजून होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण इथे जरी तुम्हाला अन्न मिळालं तर घरी मात्र आई तुम्हाला देणार नाही, ती पोळीच देईल. म्हणजे इथं असून चालणार नाही, घरी सुद्धा ते बदल झाले पाहिजे. आणि चमत्कारिक परिणाम आम्ही बघितलेले आहेत. कोरोनामध्ये एकही ॲलोपॅथी औषध घेण्यात आलेलं नाही, फक्त फूड थेरपी देण्यात आली. अँड कोरोना पेशंट वॉज रिकवर्ड व्हेरी इमिजिएटली, क्विकली. मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, आता त्यासाठी जे अन्न पाहिजे, ठीक आहे तुम्ही मिलेट खाणार, भाज्या फळं खाणार, पण कोणतं? रासायनिक खाणार, विषारी आहे. सेंद्रिय खाणार, तर त्यापेक्षा जास्त विषारी आहे, की नैसर्गिक खाणार? हा मोठा गण प्रश्न आहे. आमच्या मावड्या बाजारातून टोमॅटो वांगे विकत घेतात आणि घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने धुतात. त्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांनी फवारलेलं जे कीटकनाशक आहे ते अंश निघून गेलेले असतील. असं होत नाही, असं होत नाही, असं होत. जेव्हा शेतकरी पिकावर फवारणी करतो, विदिन 7 सेकंद, 6 सेकंदाच्या आत त्या विषारी कीटकनाशकांचे अवशेष आतमध्ये सुकून घेतल्या जातात आणि ते अवशेष आपल्या पेशीमध्ये जे फॅट आहे त्या फॅटमध्ये जमा होतात, टॉक्झिक गार्बेजच्या रूपानं. लक्षात ठेवा, निघत नाही. जेव्हा शेतकरी युरिया टाकतात, युरियाला ओलावा मिळाला की युरिया नावाचे एन्झाईम त्या युरियाच्या रेणूला तोडतात आणि युरियाचं रूपांतर अमोनियामध्ये करतात. हा अमोनिया पुढे नायट्राईटमध्ये रूपांतर करण्याचं काम नायट्रोसोमोनास जीवाणू करतात आणि नायट्रोकॉकस जीवाणू करतात. पुढे हे नायट्राईटचं रूपांतर नायट्रेटमध्ये करण्याचं काम नायट्रोबॅक्टर करतात आणि पेन्सिलम फंगस करतात. हे नायट्रेट तयार झाले, युरियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर झालं. पण जेव्हा जमिनीमध्ये नायट्रेट तयार होतात, फक्त 10% मुळे उचलतात, 90% नायट्रेट तिथंच थांबतात. एक तर मुळे उचलतात अत्यंत कमी प्रमाणात, राहिलेला नायट्रेट आपल्या जमिनीमध्ये तसा राहतो. तो नायट्रेट राहू नये यासाठी ईश्वराने व्यवस्था केलेली आहे की मायक्रोकॉकस डिनायट्रिफाईंग बॅक्टेरियाज कामाला लागतात. ते त्या नायट्रेटचं विघटन करतात, मुक्त नायट्रोजन हवामध्ये येतो. हवेमध्ये प्राणव्यवस्थेची अभिक्रिया होते, ऑक्सिडेशन होतं, प्राणीजीवन होतं आणि मग नायट्रस ऑक्साईड निर्माण होतो. हा ग्रीन हाऊस गॅस आहे जो ग्लोबल वॉर्मिंग वाढवतो, क्लायमेट चेंज घडवतो आणि हा आपल्या हवेमध्ये जमा राहतो. म्हणजे युरिया टाकल्याने तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग वाढवलं, नंबर 1. हे नायट्रेट जे मुळ्यांनी उचलले ते पेशीमध्ये जमा झाले. नायट्रेट अत्यंत विषारी आहे आणि ते टॉक्झिक गार्बेजच्या रूपानं पेशीमध्ये जमा होतं आणि ते आपल्या जे इम्युन सेल्स आहेत त्यांना नष्ट करतं. आपली जी प्रतिरोधशक्ती आहे ती कमजोर बनते आणि मग आपण रोगाला बळी पडतो. म्हणजे पिकावर फवारण्या केलेले औषधांचे रेसिड्यूज, भाजीपाल्यांचे रेसिड्यूज किंवा शेतकरी जे आपलं तुमचं विडीसाईड वापरतात, ज्याला तणनाशक म्हणतो, त्याचे रेसिड्यूज हे सगळे आपल्या शरीरात येतात आणि त्यामुळं काय होतं की आपल्या पेशीमध्ये ते टॉक्झिक गार्बेज म्हणजे विषारी कचऱ्याच्या रूपानं जमा होतात आणि त्यामुळं आपले जे गुड बॅक्टेरिया हे काम करत नाही, नष्ट होतात, एन्झाईम नष्ट होतात, आपली प्रतिरोधशक्ती कमजोर बनते आणि मग वेगवेगळ्या आजारांना आपण बळी पडतो. रासायनिक शेतीतलं पिकवलेलं काहीही खाऊ नये. इथं आमच्या माता बहिणी बसलेल्या आहेत. मी एक मुद्दा काढतो. पहिले 16 वर्षाची मुलगी झाली की ऋतुस्नात व्हायची, तिला मंथली कोर्स चालू व्हायचा. आता 8 वर्षाची मुलगी ऋतुस्नात होते आहे, मंथली कोर्स चालू होतं. हे अघटित आहे, ये अनहोनी है, ये कभी ऐसा नहीं हुआ था.
दॅट मीन्स इट इज ए इम्बॅलन्स ऑफ द न्यूट्रिएंट, इम्बॅलन्स ऑफ द हार्मोन्स. हार्मोनचं इम्बॅलन्स झालेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. दुसऱ्या बाजूनं जे सूर्यापासून येणारे अतिनील किरण, मी तुम्हाला एक इक्वेशन सांगायला हरकत नाही की फंडामेंटल सायन्समध्ये एक नियम आहे की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली कन्वर्जन इज टेकन प्लेस इन वन फॉर्म टू अदर. मास इज कन्वर्ट टू एनर्जी, एनर्जी इज कन्वर्ट टू मास. आता सूर्य बघा, हे जे ब्रह्मांड आहे अनंत कोटी ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मांड आपला आहे, एक ब्रह्मांड आपला आहे. आपल्या ब्रह्मांडामध्ये 40,000 कोटी ह्या आकाशगंगा आहेत. किती आहे? 40,000 कोटी आकाशगंगा आहे. आणि एका आकाशगंगामध्ये 50,000 कोटी सूर्य आहे. एका आकाशगंगेमध्ये, गॅलेक्सीमध्ये 50,000 कोटी सूर्य आहे. आणि त्या सूर्याच्या आतमध्ये पोटामध्ये हायड्रोजन सतत जळत असतो, सतत जळत असतो. आणि हा हायड्रोजन किती जळतो? सूर्याच्या पोटामध्ये एका सेकंदाला 65 कोटी 65 करोड 70 लाख मेट्रिक टन हायड्रोजन एका सेकंदात जळतो. या 65 कोटी 70 लाखापैकी 65 कोटी 25 लाख मेट्रिक टन हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होतं. राहिलेला 45 लाख मेट्रिक टन हायड्रोजनचं रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होतं, सोलर एनर्जीमध्ये होतं. आणि मग ती सौर ऊर्जा पृथ्वीवर येते. किती येते? पर स्क्वेअर फीट लीफ सरफेस एरिया द लीव्स आर रिसिविंग 1250 किलो कॅलरी सोलर एनर्जी. म्हणजे 1 चौरस फूट पानावर एका दिवसाला 1250 किलो कॅलरी सौर ऊर्जा मिळते. पण पानांना फक्त प्रकाश संश्लेषण क्रियेच्यामधून, फोटोसिंथेसिसमधून 1% घेता येते. म्हणजे 1 चौरस फूट पान एका दिवसाला 12.5 किलो कॅलरी सौर ऊर्जा जमा करतं. 1 वर्ग किलोमीटर जर आपण सोलर पॅन बसवले, 1 किलोमीटर लांब 1 किलोमीटर रुंद, तर आपल्याला 20 मेगावॅट वीज आपल्याला निर्माण करता येते. आपल्या देशामध्ये 12ही महिने सूर्यप्रकाश मिळतो. युरोप अमेरिकेमध्ये तसं होत नाही. म्हणून आपला देश अगदी संपन्न आहे, पण त्या सौर ऊर्जेचं रूपांतरण सकारात्मक आपण करूच शकत नाही. आणि त्याचे परिणाम आपल्याला बघावं लागतं. काय परिणाम आहेत मी सांगतो मला, की जे सूर्यप्रकाश येतो तो फोटॉन कणांच्या रूपानं येतो. आणि मग हा सौर ऊर्जा जी आली ती एकटी येत नाही. सौर ऊर्जेसोबत अतिनील किरणं येतात, म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज येतात. आणि रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स येतात, म्हणजे रेडिओधर्मी विकिरण येतात. आता हे अत्यंत घातक आहेत, अल्ट्रा व्हायलेट रेज, अतिनील किरण आणि रेडिओधर्मी विकिरण. पण ईश्वरानं काय केलं, ते पृथ्वीवर येऊ नये म्हणून वरच्यावर त्यांना शोषून घेण्यासाठी एक कवर तयार केलं, ज्याला काय म्हणतो आपण ओझोन कवर. म्हणजे आपल्या वातावरणाच्या वर एक ओझोनचा थर निर्माण केला, जेणेकरून हे अतिनील किरण आले, अल्ट्रा व्हायलेट रेज आले किंवा रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स आले, ते पृथ्वीवर जाऊ नये, तिथेच सोकून घ्यावं आणि स्वच्छ फिल्टर सूर्यप्रकाश जमिनीवर जावं. पण पुढे काय झालं, दिसून आलं की ओझोनला प्रचंड विशाल स्तर छिद्र पडलेले आहेत. आणि तो सरळ आता जो अल्ट्रा व्हायलेट रेज आहे ते आपल्या पृथ्वीवर येत आहेत आणि रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स कमी येत आहेत. काय होतं बघा, जेव्हा ते अल्ट्रा व्हायलेट रेज, अतिनील किरण आणि रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स आर कमिंग ऑन द अर्थ, तेव्हा पानावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, पानावर जे पर्णछिद्र असतात, स्टोमॅटा असतो, त्या स्टोमॅटामधून तो आतमध्ये घुसतात, हे रेडिएशन्स घुसतात आणि अल्ट्रा व्हायलेट रेज घुसतात. दे डॅमेज द सेल मेम्ब्रेन, दे डॅमेज द क्लोरोप्लास्ट, दे डिकंट्रोल द युअर गार्ड सेल्स. आणि मग काय होतं की फोटोसिंथेसिसची क्रिया मंदावते आणि अर्थात उत्पादन घटतं. तुम्हाला माहित आहे, नरेंद्र मोदीजींनी कोरोना काळामध्ये जगाला गहू निर्यात केला आणि एक दिवस ताबडतोब निर्यात थांबवली. का सरकारला कळून आलं की मागच्या वर्षी 30% गव्हाचं उत्पादन घटलं.
आणि आताचा रिपोर्ट आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा की यावर्षी गव्हामध्ये प्रचंड उत्पादन घटणार आहे जागतिक पातळीवर. का? कारण गव्हाला 15 ते 25 अंश तापमान पाहिजे. मार्चमध्ये 25च्या वर तापमान नको. आणि मार्चमध्ये 3 वर्षापासून बघतो आपण 38-40 अंश तापमान. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. हे जे तुमचे गार्ड सेल आहे, सुरक्षा पेशी आहेत, त्या स्टोमॅटोला बंद करतात. सूर्यप्रकाश आत जात नाही, फोटोसिंथेसिस होत नाही, अन्न निर्मिती होत नाही, उत्पादन घटतं, दाना लहान घडतं. आणि हा परिणाम याच्या पुढे वाढणार आहे. आणि जर हे पुढचं संकट अत्यंत खतरनाक राहणार आहे. फूड सिक्युरिटी विल बिकम सिव्हिअर अगेन अँड अगेन. यासाठी मला असं वाटतं की प्रकाश संश्लेषण क्रिया निरंतर चालू राहावी यासाठी काही उपाय आपल्याला करता येतात. उदाहरण मी देतो की शेजारचं रासायनिक पीक आहे, तिथे सुद्धा अल्ट्राव्हायोलेट रेज आपलं काम करतायत, रेडिओ रेडिएशन्स काम करतायत, नुकसान करतायत. आणि माझ्या तंत्राचं शेत आहे, पीक आहे, ते उभं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल का तिथे नुकसान आहे, इथे नुकसान नाही. का? कारण आम्ही जे जीवामृताची फवारणी करतो त्या जीवामृतामध्ये असे काही तत्व आहेत की ते रेडिएशन्सला परावृत्त करतात, रिफ्लेक्ट करतात, आतमध्ये प्रवेश करू देत नाही. आणि म्हणून ते पीक आमचं जाग्यावर राहतं. हे सगळ्या ICRच्या शास्त्रज्ञांनी बघितलेलं आहे. येऊन हे सगळे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि इट इज व्हेरीफाईड टोटली सायंटिफिकली. देर शुड बी नो एनी प्रॉब्लेम. म्हणजे याचा अर्थ हे झालं एका बाजूला. IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज याची निर्मिती झाली हे शोधण्यासाठी की हा जो ओझोन नष्ट होत आहे आणि हे सगळे अतिनील किरण सरळ जाग्यावर इकडे येत आहेत, याला काय काय कारण आहे कारणीभूत. आणि त्यांनी जेव्हा संशोधन केलं, डॉक्टर राजेंद्र पचौरी वॉज द प्रेसिडेंट ऑफ दॅट, चेअरमन ऑफ दॅट IPCC ॲट दॅट टाइम. आणि मग त्यांनी संशोधन केल्यानं दिसून आलं की या ओझोनला नष्ट करणारे अनेक ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. त्यापैकी 3 महत्त्वाचे आहे: कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन वी हॅव नाव, आपण त्याला आता कब्जामध्ये आणलेलं आहे, पण हे 3 अत्यंत महत्त्वाचं आहे. मग कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये वाढतोय, नायट्रस ऑक्साईड वाढतोय आणि मिथेन वाढतोय. हे ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात? 2 कामं करतात. एक तर ओझोनला खतम करतात आणि दुसरी गोष्ट इनकमिंग हीट, सूर्यप्रकाशासोबत हीट येते, उष्णता येते, ते शोषून घेतात. आउटगोइंग हीट शोषून घेतात. त्यामुळं हवेचं तापमान वाढतं आणि आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग वाढ. याचा अर्थ काय? म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्याचं काम जे ग्रीन हाऊस गॅसेस करतात त्याचं उत्सर्जन बंद करणे आपल्या हातात आहे. पण ते आपण करतो का? नाही करत. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जर 260 ppm जो सन 1776च्या पहिले होता, जेव्हा जेम्स वॅटनी पहिले बाष्पावर चालणारं इंजिन घडवून आणलं, त्याच्या आधी आपल्या पूर्ण जगामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 260 ppmच्या वर नव्हतं. जेम्स वॅटनं जेव्हा इंजिन शोधून काढलं, औद्योगिकरण चालू झालं आणि मग हे वाढता आज 480 ppm पर्यंत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. कार्बन डायऑक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढतो आहे आणि तुमचे क्लायमेट चेंजला घडवून आणतो आहे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कोण करतं? रासायनिक शेती करते, उद्योगाचे बघा तुम्ही मोठ्या प्रमाणात धूर सोडला जातो
ॲटोमोबाईल इंडस्ट्री करते, हे जे भवन निर्माण आहे, मोठमोठे बिल्डर सडका आणि मोठमोठे घरं बांधतात, तिथे सुद्धा त्याचं उत्सर्जन होतं. आणि शेतीमधून होतं, शेतीमधून उत्सर्जन होतं, यावर कोणी तयार नव्हतं ऐकायला. आणि जेव्हा मी 3-4 परिषदामध्ये मुद्दा मांडला की वाय यू आर निग्लेक्टिंग agriculture sector is main responsible for emission of the greenhouse gases, and I have given scientific evidences. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या सेंद्रिय शेतीमध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तुम्ही शेणखत वापरता, कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट वापरता, नॉन इडिबल ऑइल केक्स वापरता किंवा अन्य ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरता, यामध्ये 2 प्रकारचे संयुग असतात. एक कार्बोनिक संयुग असतं, कार्बन सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात, आणि प्रोटीन संयुक्त असतं, म्हणजे नायट्रोजन सॅच्युरेटेड संयुग असतात. जेव्हा आपण शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, या नॉन एडिबल ऑइल केक्स आणि सगळे जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाकतो जमिनीवर, जेव्हा त्याला ओलावा मिळतो, ॲक्टिनोमायसिटीज नावाचे जीवाणू ते विघटन करण्याचं काम करतात. कार्बोनिक कंपाऊंड्स आर degraded by actinomycetes. Carbon is released. कार्बन हा मुक्त होतो. कार्बन इज कमी इन द ॲटमॉस्फिअर. कार्बन हा हवेत येतो. इट इज ऑक्सिडाइज बाय द ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन. हा प्राणीजीवन क्रिया होते. कार्बन अधिक प्राणवायू याचं संयोग होतो आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. हा 120 वर्ष नष्ट होत नाही, हवेमध्ये जमा राहतो. इट इज अ ग्रीन हाऊस गॅस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. म्हणजे कार्बनचं उत्सर्जन करण्याचं काम रासायनिक शेतीसोबतच, उद्योगासोबतच हे सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग मोठ्या प्रमाणात करते, हे लक्षात ठेवा. इवन शेणखताचा गड्डा किंवा कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट जिथे तयार होतं, ते व्हर्मी कंपोस्ट आणि शेणखत तुम्ही जाऊन बघा का त्याच्यामध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया काम करतात. आतमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते आणि हे अनएरोबिक बॅक्टेरिया काय करतात, मेथोनोजन्स जे जीवाणू आहेत ते मोठ्या प्रमाणात मेथेनची निर्मिती करतात. जेव्हा भाताच्या शेतीमध्ये पाणी भरण्यात येतं, मागच्या पिकांचे अवशेष सडतात, त्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन निर्माण होतं आणि इट इज अ ग्रीनहाऊस गॅस कमिंग इन द ॲटमॉस्फिअर अँड क्रिएट ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. हे महत्त्वाचं आहे. जे प्रोटीनस कंपाऊंड्स आहेत ते विघटन करण्याचं काम पहिल्या पातळीवर ॲक्टिनोमायसिटीज करतात. त्यातून अमोनिया निर्माण होतो. मी मला सांगितलं तुम्हाला, अमोनिया इज कन्वर्टेड इनटू नायट्राइट by Nitrosomonas bacteria and Nitrococcus bacteria. Then nitrites are converted into nitrate by Nitrobacter and Penicillium fungus. At last, these nitrates are again degraded. Free nitrogen is generated by means of the Micrococcus deinactivated bacteria, and that nitrogen, free nitrogen, is coming in the atmosphere. It is oxidized by the oxygen in the atmosphere. Nitrous oxide is created, and that N2 nitrous oxide is a greenhouse gas which is responsible for global warming and climate change. म्हणजे केवळ रासायनिक शेती नाही, सेंद्रिय शेतीसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगला आणि क्लायमेट चेंजला वाढवण्यामध्ये फार मोठी सहाय्यक होते आहे. आणि म्हणून आम्ही सरकारकडे आणि जागतिक पातळीवर आम्ही युद्ध लढतो आहोत की रासायनिक शेतीवर बंदी आणली पाहिजे, सेंद्रिय शेतीवर बंदी आणली पाहिजे. हे अत्यंत घातक आहे. त्याशिवाय आपण ग्लोबल वॉर्मिंगचे जे घातक परिणाम हो सकता है, मान्सून खतम हो, मान्सूनची अवस्थाच राहणार नाही ताई काही दिवसांनी, लक्षात ठेवा. अशी लक्षण दिसत आहेत. म्हणजे हे जे पुढचं भवितव्य आहे अत्यंत अंधकारमय आहे. आणि म्हणून रासायनिक शेती, सेंद्रिय शेती यावर बंदी आणली पाहिजे, कारण हे मोठे संकट निर्माण करणारे 2 तंत्र आहेत. मग सुभाष पालेकर कृषीमध्ये 1 ग्रॅमही ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जित होत नाही. 1 ग्रॅमही उत्सर्जित होत नाही, कारण आम्ही कोणतेही खत टाकत नाही. शेणखत टाकत नाही, गांडूळ खत टाकत नाही, कंपोस्ट खत टाकत नाही, पेंडी टाकत नाही, रासायनिक खत टाकत नाही, कोणतंही खत टाकत नाही.
जर खत टाकतच नाही तर कार्बन किंवा नायट्रस ऑक्साईड किंवा मिथेन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मग ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याचं काम निर्माण होण्याचं शक्यताच नाही आहे. का नाही? तुम्ही म्हणाल बा असं कसं, खत हे पिकाचं नाही, ते द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय पीक वाढू शकत नाही. असं कोण म्हणाला तुम्हाला? तुम्हाला सांगणारा एक पाश्चात्य शास्त्रज्ञ होता, त्यानं हे सांगितलं आणि त्याचं नाव आहे व्हान्स लायविक. हा जस्टस व्हान लायविक 2 तत्व सिद्धांत जगासमोर ठेवतो की पिकांना पाहिजे असलेले सगळे अन्नद्रव्य वाढीसाठी हे जमिनीमध्ये नसतात आणि म्हणून खताच्या रूपाने टाकलेच पाहिजे, असा त्याचा सिद्धांत. त्या सिद्धांतावर डॉक्टर नॉर्मन बोरलॉगनी हे हरित क्रांतीची टेक्नॉलॉजी शोधून काढली आणि जगावरती दिली. हा जस्टस व्हान लायविक म्हणतो की पिकांना पाहिजे असलेले सगळे अन्नद्रव्य जमिनीमध्ये नसतात आणि म्हणून खताचे रूपाने टाकलेच पाहिजे. याचा अर्थ हा सरासर खोटं बोलतो, शुद्ध खोटारड आहे. आणि जे पाश्चात्य हरित क्रांतीचं तंत्रज्ञान आहे ते नंबर 1चं खोटारड तंत्रज्ञान, लक्षात ठेवा. याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. जर हा जस्टिस वाइंडली मी असा दावा करतो, तुम्ही घनदाट जंगलामध्ये जा, प्रचंड विशाळ काय पसरलेले वृक्ष, जांभळाचे, आंब्याचं किंवा चिंचेचं अगणित फळांनी भरलेलं, कोणत्याही मानवाच्या उपस्थितीशिवाय, मानवाच्या अस्तित्वाशिवाय प्रचंड फळं लागलेले आहेत. त्या झाडाखाली उभे राहा आणि त्या झाडाचं कोणतेही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, तुम्हाला नायट्रोजनची कमतरता नाही, फॉस्फेट पोटॅशची कमतरता नाही, कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. म्हणजे जंगलातल्या झाडांना मानवाच्या उपस्थितीशिवाय, मानवाच्या सहायतेशिवाय नायट्रोजन मिळाला, फॉस्फेट मिळाला, पोटॅश मिळाला, सगळे खाद्य तत्व मिळाले. कोणी दिले? आय वुड लाईक टू आस्क यू, कोणी दिले सांगा मला. आपण दिले नाही, कारण मानव नाही आहे. कोणी दिले? म्हणजेच ईश्वराची एक स्वयंपूर्ण स्वावलंबी व्यवस्था आहे, ज्याच्या माध्यमातून झाडांना त्यांच्या वाढवृद्धीसाठी आवश्यक असलेले सगळे अन्नद्रव्य आपोआप मिळतात. मानवाची त्यामध्ये कोणतीही भूमिका नाही. द गॉड हॅज नॉट गिव्हन इनर टू ह्युमन बिईंग इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लॅन बॉडी. हे जे सांगतायत पाश्चात्य वैज्ञानिक, हे जे सांगतायत कृषी विद्यापीठ, हे धादांत खोटं आहे, लक्षात ठेवा. यांच्यावर भुलून जाऊ नका. हे त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. माझा सिद्धांत आहे, आजपर्यंत जे काही तंत्रज्ञानाला प्रत्येकाने सांगितलं की तुम्हाला शेणखत टाकलं पाहिजे, कंपोस्ट टाकलं पाहिजे, रासायनिक खत टाकले पाहिजे, पण सुभाष पाळेकर असा शेतकरी आहे जगात पहिल्यांदा सांगतो आहे की कोणतंही खत हे पिकाचं अन्न नाही आणि म्हणून टाकण्याची आवश्यकताच. आणि सगळं इथंच गणित बिघडलं. कारण सुभाष पाळेकर म्हणतात की कोणतंही खत हे पिकाचं नाही, टाकलंच नाही पाहिजे, त्याच्यामुळे नुकसान खूपच होतं. बघा साहेब, यामुळं अनेकांचं नुकसान होते आहे आणि मग ते नुकसान करणारे एवढ्या लागतात की पाळेकर झूट बोलते. मी तुम्हाला उदाहरण दिलं आता की जंगलातल्या कोणत्याही झाडाला काही न टाकता आपोआप सगळं मिळतं. याचा अर्थ जर जस्टस व्हान लायविकच्या सिद्धांताप्रमाणे जमिनीमध्ये अन्नद्रव्य नसती तर झाडामध्ये काय असते? कमतरता आली असती ना, पण नाही आली. याचा अर्थ जमिनीमध्ये सगळे अन्नद्रव्य आहे. जमिनी अन्नपूर्ण आहे. इट इज ओशन ऑफ द न्यूट्रिएंट. नन ऑफ द न्यूट्रिएंट इज टू बी युटिलाइज ॲज ए मॅन्युअर अँड फर्टिलायझर. इट इज हे अगदी सत्य आहे. पण जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतात ते शिजले पकलेले नसतात, मुळ्यांना ज्या अवस्थेत पाहिजे त्या अवस्थेत नसतात आणि म्हणून ते आपण कितीही खत टाकले ते शिजवले नाही तर ते झाडांना मिळत नाही. जमिनीमध्ये सगळेच अन्नद्रव्य आहेत पण ते शिजवले नाही आहे कारण शिजवणारे जीवाणू मारले गेलेले आहेत. ईश्वरानं अन्न शिजवण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं? सूक्ष्म जीवाणूंना दिलं. आणि तेच आपण रासायनिक खतामुळं आणि सेंद्रिय शेतीमुळे सुद्धा मारलेले आहेत. म्हणजे रासायनिक खतामध्ये विष आहे असं समजू नका. सेंद्रिय शेतीमध्ये जे शेणखत तुम्ही टाकता,
कंपोस्ट वर्मी कंपोस्ट टाकता, त्याच्यामध्ये कॅडमियम आहे, आर्सेनिक आहे, मर्क्युरी आहे, लेड आहे आणि ॲल्युमिनियम आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स सुद्धा आहे. हे अत्यंत घातक विषारी हेवी मेटल्स, दीज आर द व्हेरी पॉयझनस हेवी मेटल्स which accumulate in your body and will lose immunity and will face the diabetes, cancer and heart attack. हे सगळं षडयंत्र आहे, हे सगळं षडयंत्र आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेतीमधून सुद्धा हे सगळं विष येतं. आणि म्हणून कोणतंही झाडाला बाहेरून काहीही टाकावं लागत नाही, फक्त शिजवणारे पकवणारे जीवाणू मारलेले आहेत ते आपल्याला पुन्हा जमिनीत टाकायचं आहे. आणि सुभाष पालेकर कृषीमध्ये जीवामृत असं एक साधन आहे की अनंत कोटी जीवाणू जमिनीमध्ये आपण टाकतो, ते मल्टिप्लाय होतात, ते शिजवतात, पकवतात, मुळ्यांना पोहोचवतात, काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. 25 वर्षापासून आमचे लाखो शेतकरी आहेत आणि मी जाहीर चॅलेंज दिलं होतं ICRला की तुम्ही एक उदाहरण दाखवा की जिथं काहीही कमतरता आहे, एक दाखवा, कारण कमतरतेची शक्यताच नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान जे सुभाष पालेकर कृषी आहे ते माननीय नरेंद्र मोदीजींनी सगळी पडताळणी केली. कारण याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आणि जेव्हा त्यांनी ICRला विचारलं, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रो रिसर्च, की तुमच्याकडे असं काही टेक्नॉलॉजी आहे का वडेगावकर साहेब, ते म्हणाले हात वर केले, आमच्याकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी नाही. मग नीती आयोगाचे राजीव कुमारजी त्यांना सांगितलं की यू फाइंड आउट व्हाट इज द टेक्नॉलॉजी सुटेबल. पण त्यांनी सगळ्या 2 वर्ष पूर्ण तपासणी केली राजीव कुमारजीने. नीती आयोगाने एक मोठी टीम शास्त्रज्ञांची कामाला लावली पूर्ण भारतामध्ये आणि सगळ्या टेक्नॉलॉजी शोधून काढल्या, सगळ्या तपासून घेतल्या आणि शेवटी त्यांना दिसून आलं की ओनली सुभाष पालेकर नॅचरल फार्मिंग इज सुटेबल. हेच फक्त असं आहे की जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकते. मग राजीव कुमारजी जे व्हाईस चेअरमन ऑफ नीती आयोग हॅज कॉल्ड मी इमिजिएटली आणि त्यांनी एक मोठं शिबिर तिथे घेतलं. तिथं सगळे सायंटिस्ट होते, ICR डायरेक्टर जनरल होते, कृषी मंत्री होते, नीती आयोगाचे सल्लागार होते, युनोचे लोक होते, व्हाईस चान्सलर सगळ्या युनिव्हर्सिटीचे होते, सेक्रेटरी होते, ॲग्रिकल्चर सेक्रेटरी सगळ्या राज्यांचे. जेव्हा घमाघाण युद्ध झालं त्याच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिले. आणि मग शेवटी ओपनली इन द प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जाहीर केलं नीति आयोगाने कि इसके बाद हम केवल सुभाष पालेकर जी की टेक्नोलॉजी को आगे बढ़ाएंगे. आणि आज सगळ्यांना आदेश मिळालेले आहेत, सगळ्या विद्यापीठांना, सगळ्या केविकेला, सगळीकडे आदेश गेलेले आहेत की ओनली सुभाष पालेकर जी की ही टेक्नॉलॉजी हम आगे बढ़ेंगे. याला कारण आता कळलं, जगाला सुद्धा कळत आहेत. आणि म्हणून तुम्हाला 2च गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक, शिक्षणाचा उद्देश हा नोकरी नसावा, लक्षात ठेवा. मी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेतलं इथल्या अमरावतीच्या, शेवटल्या वर्षाला होतो. शिक्षणादरम्यान माझा आदिवासीमध्ये प्रोजेक्ट चालू होता की तिथल्या पर्यावरणीय व्यवस्थाच्या जंगलाच्या आदिवासींच्या जीवन पद्धतीवर डायरेक्ट इनडायरेक्ट सकारात्मक नकारात्मक काय प्रभाव होतो, हा माझा प्रोजेक्ट होता. माझ्या स्वतःच्या खर्चाचा होता, मी दुसरीकडून कोणते फंड घेतले नव्हते. आणि जेव्हा मी जंगलात जात होतो तेव्हा मला दिसून आलं की झाडांना काहीच पाहिजे नाही. मानवाच्या उपस्थितीशिवाय प्रचंड फळं लागतात. आणि कॉलेजमध्ये माझे जे प्राध्यापक आहे मला शिकवतात, अरे भूमी में कुछ भी नहीं, यू हॅव टू अप्लाय ॲज ए मॅन्युअल फर्टिलायझर. कोण खोटं बोलतो, संभ्रम निर्माण झाला. डॉक्टर HB उनेवाले सर हे प्रिन्सिपल होते, माझ्यावर खूप प्रेम करते माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमुळं. मी त्यांना जाऊन भेटलो, मी फायनल लावतो की सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे विचार. म्हटलं मी तुम्हाला माहीत आहे मी जंगलामध्ये काम करतो आदिवासीमध्ये. इथं माझे प्राध्यापक तुम्ही मला शिकवता की जमिनीमध्ये काहीच नसतं, कोणते अन्नद्रव्य नसतात, खताच्या तुम्ही वटावून टाकलंच पाहिजे. आणि तिथं जाऊन मी बघतो झाडं मला सांगतात की टाकण्याची आवश्यकता नाही, बघ आम्ही काही वापरत नाही, प्रचंड फळ देतो. मग कोण खोटं बोलतं, ते झाडं बोलतात खोटं की तुम्ही बोलतात? ते हसले. म्हणजे सुभाष, माझ्याकडे एकच उत्तर आहे
मी तुला जे शिकवतो ते मी माझ्या पद्धतीवरून शिकलेलं आहे. जे मी शिकलो तेच तुम्हाला शिकवत आहे. माझ्याकडे याचं उत्तर नाही. म्हटलं हे काही नाही, हे ज्ञानाच्या नावानं अज्ञान शिकवतात. इथे शिकण्यात काही अर्थ नाही, आपलं आयुष्य बर्बाद करणं आहे. मी शेवटल्या वर्षाचा मी सगळं निघून आलो गावाला आणि गावाला 24 वर्ष प्रयोग चालू केले आणि त्यातून हे सगळी टेक्नॉलॉजी विकसित केली. सांगा तात्पर्य. शिक्षणाचा उद्देश जर नोकरी असेल तर मी नोकरी करत नाही. मी ग्रॅज्युएट नाही, कारण मी ग्रॅज्युएट झालो नाही, मुद्दाम झालो नाही. मला जर व्हायचं असतं तर मंत्री, माझे नातेवाईक मंत्री होते, कुठेही लागलो. आज कदाचित व्हाईस चान्सलर असू शकतो, कदाचित, पण मी नोकरी केली नाही. पण डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध युनिव्हर्सिटीने मला डॉक्टरेट दिली. का दिली? एका शेतकरी डॉक्टर का मिळते? भारत सरकारने मला पद्मश्री दिली. का दिली? अद्याप कोणा शेतकरी दिली नाहीये. याचा अर्थ नोकरीलाच मान आहे. नोकरीशिवाय जर आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काही केलं तर त्याला सन्मान मिळतो, त्याचं नाव राहतं, अजरामर राहतं. लक्षात ठेवा. जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत गाडगे बाबा आहे. वैराग्याचे महामेरू म्हणजे गाडगे बाबा सारखा वैराग्य मूर्ती जगात कुठेही झाला नाही आणि होणार नाही. इतकं प्रचंड वैराग्य. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की शिक्षण घ्या, पण केवळ नोकरीसाठी शिक्षण घेऊ नका. तुम्ही आपलं आयुष्य ईश्वरानं आपल्याला काही वेगळं करण्यासाठी आपल्याला इथं पाठवलेलं आहे, याचा विचार करा. जेव्हा कोणत्याही बाळाचा जन्म होतो तेव्हा जन्म असताना त्याची मूठ बंद असते. खरं आहे का खोटं आहे? हा, तुला कसं माहीत? तुला सांगितलं आहे की नाही? आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय असते? म्हणजे जन्माच्या वेळेस एक बंद मुठ्ठी घेऊन तो येतो आणि मरणाच्या वेळेस खुली मूठ घेऊन जातो. याचा अर्थ कार्यकारण भावाशिवाय कार्य घटत नाही. प्रत्येक कार्याच्या मागे कार्यकारण भाव असतो. ज्या ईश्वरानं तुम्हाला बंद मुठ्ठी घेऊन पाठवलं आहे, याचा अर्थ या मुठीत काहीतरी दिलेलं आहे. काय दिलं आहे? या मुठीमध्ये 22 मधला बंगला नाही दिला तुम्हाला, मर्सिडीज बेंज कार नाही दिली, मग आपले तुमची माधुरी सारी पत्नी नाही दिली. लक्षात ठेवा. हे भौतिक गोष्टी आहे. सुपर क्लास नोकरी नाही दिली. या भौतिक गोष्टी आहे. या मिळवाव्या लागतात, मिळत नाही, मिळवाव्या लागतात. लक्षात ठेवा. करोड रुपये खर्च करून MBBS व्हावं लागते. गरीबाची शक्यता नाही आहे. लक्षात ठेवा. मिळवावं लागतं. आणि म्हणून जन्माच्या वेळेस आपल्या बंद मुठीमध्ये काय दिलं? काय दिलं? द गॉड हॅज गिवन 2 कमिटमेंट इन युअर क्लोज हँड. 2 दायित्व दिले आहे भगवानने. काय पहिलं दायित्व दिलं की तुला यासाठी पाठवत आहे, जे पीडित आहे, कष्टी आहे, दुःखी आहे, शोषित आहे, ज्यांचं कोण नाही, त्याच्यासाठी काम कर. आणि दुसरं दायित्व दिलं की बाबा रे मानव यायच्या आधी मी इतकी सुंदर सृष्टी पाठवली होती, घनदाट जंगलं पाठवले होते, अत्यंत सुंदर जैवविविधतेने नटलेलं सगळं मी ही सृष्टी पाठवली होती. पण हा मानव आपल्या हव्यासापोटी पाश्चात्य भगवती जीवनशैलीच्या लालसेने माझी जी प्रकृती आहे हा नष्ट करतोय. जा पुन्हा ते विनाश आहे तो वाचव, थांबव आणि पुन्हा आपली प्रकृती निसर्ग हा समृद्ध कर. यासाठी पाठवलं आहे. These 2 commandments are given by the God. तुम्ही काय करणार आहात याच्या आधी याचा विचार करा की आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या 2 गोष्टी कशा साकार करणार आहोत. त्यासाठी तुम्ही करू शकता, खूप काही करू शकता. आपल्या वडिलांना जाऊन सांगा की तुम्ही रासायनिक शेती बंद करा, तुम्ही सेंद्रिय शेती बंद करा. सेंद्रिय शेती खतरनाक षडयंत्र आहे. अत्यंत विषारी असेल, अत्यंत विनाशकारी असेल तर सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ते त्यांना सांगा. माझी पुस्तकं आहेत, बाबांना ते पुस्तकं तुम्ही वाचायला द्या. माझे शिबिरं असतात त्यांना तिथे पाठवा. आणि आपल्या घरची शेती विषमुक्त अन्नासाठी तुम्ही तयार करा. नंबर 1. आणि तुम्ही स्वतः
तुम्ही आपली नोकरी कंटिन्यू ठेवून, व्यापार बिझनेस कंटिन्यू ठेवून, कोणतेही मोर्चे न काढता, हिंसा न करता, जिंदाबाद मुर्दाबाद न करता, रस्ते बंद न करता खूप मोठी क्रांती करू शकता. लक्षात ठेवा, खूप मोठी. सकाळी उठल्यापासून, फक्त मी 5 मिनिटं घेतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कोणकोणत्या वस्तूचा उपयोग करतो याची यादी बनवा. आणि ती यादी मग सगळ्या घरच्या लोकांना बसून त्या प्रत्येक बाबीत चर्चा करा. या वस्तूची आवश्यकता आहे का, हिची आवश्यकता आहे का, नाही आहे सोडून द्या, आहे चालू ठेवा. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही काय करता, पेस्ट आणि ब्रश वापरता. खरं आहे खोटं आहे? बघ, जेव्हा तुम्ही हा ब्रश पेस्ट खरेदी करता तेव्हा पहिलं म्हणजे तुमचा खिसा कापला जातो. तुम्ही तुमचा खिसा कापता, खिशातून गेलेले पैसे शहरात राहत नाही, शहरात कमिशन राहतं, आपल्या देशाच्या बाहेर पैसा जातो, कारण उत्पादन करणारे बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेरच्या आहेत. म्हणजे यू आर लुझिंग अवर इकॉनॉमी, नॉट ओनली युअर ओन इकॉनॉमी, वी आर लुझिंग अवर नॅशनल इकॉनॉमी असो. नंबर 1. कच्चा माल हा निसर्गाकडून येतो, निसर्गाचा विध्वंस. जो कारखाना पेस्ट आणि हे तयार करतो तो कारखाना काय सोडतो, धूर सोडतो, म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस सोडतो. याचा अर्थ ग्लोबल वॉर्मिंग वाढवतो. आणि जेव्हा तुम्ही दात घासता त्या ब्रशनी आणि पेस्टनी, आणि जेव्हा बेसिनमध्ये तुम्ही तोंड धुता, 10 ग्रॅम प्रदूषक, 10 ग्रॅम प्रदूषक प्रत्येक भारतीय एका दिवसाला पाण्यामध्ये मिसळतो. लक्षात ठेवा. 10 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय 365 days multiplied by 140 Indian. How much quantity of the pollutant we are mixing in the water? And these pollutants are coming in your body by means of the drinking water, irrigation water. हे सगळे प्रदूषक आपल्या आतडीमध्ये येतात आणि आपली प्रतिरोधशक्ती नष्ट होत आहे आणि शेवटी आपण मृत्यूकडे, आजार पडून मृत्यूकडे जातो. म्हणजे एकच तुमच्या एका कृतीमुळे किती विध्वंस होतोय लक्षात ठेवा. एका कृतीमुळे. त्याची आवश्यकता आहे का? नाही. जर तुम्हाला ब्रशची आवश्यकता असती, जन्माच्या वेळेस या बोटाला काय दिलं असता, काय दिलं असता, दिला असता ना ब्रश, आहे का बघा, नाही दिला. याचा अर्थ ब्रशची आवश्यकता, या ब्रश निर्माण करणाऱ्या, टूथपेस्ट निर्माण करणाऱ्या कंपन्या जाहिराती करतात, आमची पेस्ट खूप चांगली आहे, तुमचे दात मजबूत होतात, असं आहे का? मग दाताचे कारखाने, दाताचे दवाखाने का का गल्लोगल्ली निघतात, डेंटल हॉस्पिटल का खुलतात, मला सांगा. म्हणजे सगळे मूर्ख होण्याचे लक्ष. तुम्ही तुमच्या घरी एकच काम करा, संत्रा खाता, सालं फेकू नका, छिलके फेकू नका. केळी खाता, छिलके फेकू नका. तुमचं हे टरबूज आहे, खरबूज आहे, छिलके फेकू नका, ते वाळवा. तुम्ही डाळिंब खाता, छिलके ठेवा त्याचे कवट्या, आणि याला वाळवा, बारीक तुकडे करा आणि त्याची पावडर बनवा आणि त्यानं तुम्ही दात घासा. त्याच्यामध्ये थोडंसं निंबाच्या शेंगा, कडुनिंबाच्या शेंगा बारीक करून ते टाका बी, आणि ते पावडर घरी दंतमंजन अतिशय उत्तम दात निघतात. विकत घ्यावं लागत नाही. गावातला पैसा गावात राहतो, खिशातला पैसा खिशात राहतो, देशातला पैसा देशात राहतो. आत्मनिर्भर भारतासाठी हे तुम्हाला केलं पाहिजे. मी कधीच पेस्ट आणि ब्रश वापरत नाही. माझे दात पक्के आहे. दंतमंजनानं मी दात घासतो. हे करण्यासाठी संकल्प पाहिजे. काही नुकसान नाही. शपथ घ्या, आजपासून मी फक्त दंतमंजन दात घासेल. मोठी क्रांती होईल, मोठी क्रांती होईल. मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, एसट्या जाळण्याची आवश्यकता नाही, रस्ते अडवण्याची आवश्यकता नाही, आणि जिंदाबाद मुर्दाबाद करण्याची आवश्यकता नाही, आणि संसदेला घेराव करण्याची आवश्यकता नाही. मोठी क्रांती होऊ शकते. फक्त एक तुमचा निर्णय, एक निर्णय क्रांती करायची लक्षात ठेवा. नंतर ते झालं की मग तुम्ही काय घेता, चहा घेता. इथं पर्यावरणावर काम करणारे कोण कोण आहे? पर्यावरण शास्त्राचं कोण आहे इथं? पर्यावरण विषयात ते कोण विद्यार्थी आहे? कोणी प्राध्यापक आहेत? आपण बरं,
कोण कोण चहा घेतात हात वर करा. सगळे घेतात. पर्यावरणावर काम करणारे सुद्धा चहा घेतात. पण चहा पर्यावरणाचा प्रचंड विध्वंस करतोय. एक तर चहामध्ये टॅनिन आहे, कॅफेन आहे. दीज आर द हेवीली अल्कोलाइड, विनाशक आहेत. आणि त्यामुळं काय होतं, आतडीला अल्सर निर्माण होतात काही दिवसांनी, डोळे लाल होतात, आग होते तळपायाची, आणि मग अल्सराचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो. नंबर एक, जेव्हा चहा आपण पित नव्हतो, ब्रिटिश येण्याच्या आधी देशामध्ये कोणी चहा पित नव्हते. आणि त्यावेळेस ब्रिटिश आले, त्यांनी बघितलं की वेस्टर्न घाट आणि हिमालया म्हणजे आसाम बंगालकडे त्यांनी घनदाट जंगल कापले. घनदाट जंगल जे पर्यावरण सुरक्षा होती आपली, म्हणजे वेस्टर्न घाटमधले आणि हिमाचलमधले घनदाट जंगल आपल्या देशाची पर्यावरणाची सुरक्षा करत होते. ते त्यांनी घनदाट जंगल कापले. 3 फीट उंच एकसारख्या उंचीचे झाडं लावले कायचे या चहाचे, आणि तेव्हापासून पर्यावरणाचा वेळ झाला. एक लक्षात ठेवा, जर भारतातल्या प्रत्येकाने निश्चित ठरवलं की मी चहा घेणार नाही, मी 30 वर्षापासून चहा घेत नाही, कॉफी घेत नाही, मला ऊर्जेची कमतरता नाही, 10 तास बोलतो, 10 दिवस शिबिर असतात, कोणतेही थकवा नाही, मी योगा करत नाही, मी कोणतंही काही खात नाही, बदाम पिस्ता खात नाही, मी शुद्ध शाकाहारी, हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. चहा घेणार नाही, आपोआपच बंद होईल. तुम्ही चहा खरेदी करता म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला नष्ट करता, कारण पैसा बाहेर जातो. आणि तुम्ही स्नान करण्यासाठी काय वापरता, साबण वापरता, 20 ग्रॅम प्रदूषक मिळवतात. साबण कारखाने धुवा सोडतात, ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रदूषण करतात, ग्लोबल वॉर्मिंग ओढतात, आणि कच्चा माल निसर्गावर मिळतो, निसर्गात विध्वंस, आणि पैसा तुमचा जातो. आणि शेवटी जेव्हा तुम्ही स्नान करता 20 ग्रॅम प्रदूषक म्हणजे विनाश. काय आवश्यकता नाही. मी साबण वापरत नाही, 30 वर्ष झाले, माझ्या शरीराला दुर्गंध नाही, माझी आई अतिशय सुंदर होती, कधी साबण वापरली नाही, फक्त हे आपल्या बेसन याचं तुमचं चण्याचं बेसन आणि दुधाची साय हे आणि माती चिकन मधला होती. अरे काय साबणीची आवश्यकताच नाही. शिके काही आहे, गौला चुला आहे, तुमचे संध्याच्या साडी आहे, नागर मोठा आहे, मिळतं काष्टावरच्या दुकानात, त्यांना पावडर तयार करा, 1 बकेटमध्ये 1 चमचा टाका, सुंदर स्नान होतं. साबणाची आवश्यकता काय आहे? विनाश, आपल्याच अर्थव्यवस्थेचा विनाश आपण करतो, हा सगळा विदेशात जातो. लक्षात ठेवा. आत्मनिर्भर भारताची घोषणा केलेली आहे नरेंद्र मोदींनी, त्याला तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे. त्याची काही आवश्यकता नाही साबण लावण्याची, आणि साबण लावण्याने सुंदर होते असं म्हणतात. आणि माधुरीशीचा फोटो असतो, आफ्रिकन महिलांनी जर साबण लावली तर त्या पांढऱ्या होतील का? होतील का? नाही होतील. म्हणजे याचा अर्थ हे सगळं फंड आहे, हा व्यापारी फंड आहे, आणि म्हणून ते बंद करा. काही आवश्यकता नाही. दाढीला सुद्धा पाण्यानं दाढी होते, त्याची ब्रश किंवा वापरायची आवश्यकता मी कधीच वापरली नाही. आणि शेवटी वाटलं का ईश्वर दाढी दिली आहे का काढावी, दाढी वाढणं चालू ठेवलं, त्याला काही जॉब पाहिजे नाही आहे, त्याला काही खट टाकावं लागत नाही. याचा अर्थ असा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे जे उपयोग करतो ते आपण टाकू शकतो, त्याच्या बहिष्कार करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही नुकसान होत नाही, उलट फायदा होतो. आणि म्हणून आजपासून चहा बंद करा, निर्णय घ्या. तुमचं साबण बंद करा लावण्यासाठी, तुमचं ते पेस्ट आणि ब्रश वापरणं बंद करा, शेविंग किट वापरणं बंद करा, कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधन वापरणं बंद करा. कोणताही पक्षी वापरता किती सुंदर आहे, हे सगळे फंडे आहेत. आणि बघा चमत्कार होतो. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं आहे की आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण स्वदेशी, आणि त्यासाठी सुरुवात इथून झाली पाहिजे. आणि हे सगळं जर सिलेबसमध्ये तुम्ही टाकत असाल तर कुलगुरू साहेब, सिलेबसमध्ये हा सगळा विषय आला पाहिजे. त्याशिवाय आणि मी तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो की पांढरा तांदूळ आणि गहू खाणं म्हणजे कॅन्सर, डायबेटीस, हार्ट अटॅकल्या रोगांनी मरणं आहे. मिलेट खाणं म्हणजे जगणं आहे. तेव्हा इथे विद्यार्थ्यांना ऑप्शनमध्ये तर मिलेट यांना खाऊ घातलं, ज्वारी बाजरी काय चांगलं होईल काढू शकतात. तर खूप खूप धन्यवाद.
आणि शेवटी एकच मुद्दा घेतो आणि संपवतो माझं. का रिमोट कंट्रोल तिकडून चालू आहे. ईश्वरानं प्रतिरोध शक्ती दिलेली आहे. ही प्रतिरोध शक्ती इनेट इम्युनिटी 5 पातळीवर काम करते. पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स, टी लिम्फोसाइट सेल, बी लिम्फोसाइट सेल, मॅक्झोपिल आणि न्यूट्रोफिल्स. ही सगळी अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. व्हेन द पॅथोजन बॅक्टेरिया एंटर इन बॉडी, आपल्या शरीरामध्ये जेव्हा रोगाणू प्रवेश करतात, पहिलं काम व्हाईट ब्लड सेल करतं. ते प्रतिपिंड मोठ्या वेगानं प्रतिपिंड त्या प्रवाह सोडतात जेणेकरून ते मरतील. पण जेव्हा कळतं की हे मरत नाही, हे मजबूत आहे, मग त्यांचा इतिहास शोधण्याचं काम टी लिंबोसाइटला सेलला देतं. टी लिंबोसाइट सेल काय करतात, इतिहास शोधून काढतात आणि मग कोणते प्रतिपिंड आवश्यकतील त्याची निर्मिती करतात. आणि मग टी लिंबोसाइट सेल गिवन द ऑर्डर टू बी लिंबोसाइट, ते या प्रतिपिंडाने त्यांना मारून टाकतात. काही लपून राहतात, लपून राहणं शोधून करण्याचं काम मॅक्झोपिल करतं आणि न्यूट्रोफिल त्यांना नष्ट करण्याचं काम करतं. अतिशय सुंदर व्यवस्था आहे ती. फक्त शाकाहारी अन्नाने आणि भरपूर व्यायामाने, तसंच हवेच्या प्रदूषण कमी केल्याने आणि पाण्याचं प्रदूषण कमी केल्याने होऊ शकते. त्यासाठी आपण याकरता नक्कीच काम करावं. या विद्यापीठामध्ये निदान जगातल्या सगळ्या विद्यापीठाच्या बाहेर एखादं ॲडिशनल सिलेबस असावं, त्यामध्ये हे सगळे विषय यावे आणि त्या माध्यमातून या विद्यापीठाचं नाव जगामध्ये एक वेगळं विद्यापीठ असं व्हावं असं मला वाटतं. आपण इथे मला बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.